खंडाळी येथे महार वतन इनाम वर्ग 6ब जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीचा गंभीर आरोप समोर आला आहे। सन 1992च्या ग्रांट आदेशानुसार अविक्रीय व हस्तांतरणास बंदी असलेली ही जमीन 1982 मध्ये विक्री केल्याचे सांगितले जाते। या व्यवहाराला वैध ठरवण्यासाठी तहसीलदारांच्या कथित आदेशाचा आधार घेण्यात आला, मात्र त्या आदेशाचा मूळ अभिलेख उपलब्ध नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांना अशी परवानगी देण्याचा अधिकार नव्हता असा आरोप आहे। शर्तभंग घोषित करून जमीन मूळ हक्कधारकांकडे परत द्यावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी मौजे खंडाळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या गावातील समस्त महार कब्जे व्यवहारदार हे आज या ठिकाणी उपोषणाला त्यांच्या पूर्वजांना मिळालेल्या इनाम 6 वर्ग 2 या समस्त महार वतन जमिनीच्या बाबतीत झालेल्या अनियमितता तसेच शर्तभंग आणि या जमिनीच्या बाबतीत झालेल्या अनियमिततेचा दिलेला चुकीचा अहवाल या बाबतीत समस्त गावकरी आणि समस्त कब्जे व्यवहारदार महार वतनदार आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तर सदर जमिनीचा अनियंत्रित सत्ता प्रकारातली जमीन आहे आणि ही जमीन काही अटी व शर्तीवर बहाल केलेली जमीन आहे आमच्या पूर्वजांना, परंतु ही जमीन त्यांच्या अशिक्षित अडाणीपणाचा गैरफायदा घेत त्यांना या कायदे आणि कुठल्याही गोष्टीची माहिती कल्पना नसताना त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या खरेदी केलेली आहे जमीन। खरेदी झालेली जमीन याला कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी नाही सक्षम अधिकाऱ्याची, अशी वस्तुस्थिती असताना बेकायदेशीर खरेदीच असतो होतो। खरेदीत असतानंतर आमचे महार वतनदार लोक या बाबतीत वर्षानुवर्ष पाठपुरावा करतात आणि हे महसूल अधिकारी जाणीवपूर्वक रिग्रँट झालेले आहे असं दाखवतात। ह्याच्यात तारीख वार आदेश क्रमांकासहित देत आहेत, परंतु हे आदेश RTIमध्ये केंद्रीय माहिती अधिकारामध्ये देखील मागितल्यानंतर यांना अतिशय चुकीचं आणि बेजबाबदारपणाचं उत्तर येत आहे, जे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अतिशय चुकीचं आहे की तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील अशा प्रकारचं उत्तर आहे। अशी वस्तुस्थिती असताना यामध्ये जाणीवपूर्वक अतिशय चुकीचा अहवाल दिलेला आहे की यामध्ये सरळ जमीन रिग्रँट झालेली आहे म्हणतायत, परंतु कागदोपत्री पुराव्याचं अवलोकन केलं असता असं कुठंही आढळून येत नाही की ही जमीन रिग्रँट झालेली आहे, फक्त अहवाल म्हणतायत। आता आपल्या माध्यमातून माझं ज्यांनी कुणी हा अहवाल मंडल अधिकाऱ्यांनी दिलेला आहे, तहसीलदारांनी दिलेला आहे, तर त्या तहसीलदारांना माझं आव्हान आहे की आपण जो अहवाल जे शासकीय रेकॉर्ड दप्तर या जमिनीचं तपासलं, जे दप्तर तपासलं, ज्यामध्ये नोंदी आढळलेल्या आहेत तुम्हाला असं ते दप्तर समस्त महार वतन कब्जे व्यवहारदार या लोकांना ते अवलोकनासाठी द्यावं की ज्यावरून तुम्ही हा अहवाल बनवलेला आहे ते संपूर्ण रेकॉर्ड या समस्त महार वतन कब्जे व्यवहारदारांना आपण अवलोकनासाठी देण्यात यावं। तसेच सरळ हा बेकायदेशीर जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार झालेला आहे, ही शर्तभंग प्रकरण आहे। शर्तभंग प्रकरणामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी सरळ याच्यामध्ये हस्तक्षेप करून झालेली अनियमितता आणि झालेली शर्तभंग प्रक्रिया तातडीनं संबंधित त्यांच्या खालील महसूल अधिकाऱ्यांना आदेशित करून या जमिनी मूळ कब्जे व्यवहारदार यांना पुन्हा ताब्यात देण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा या महार वतन कब्जे व्यवहारदारांसमवेत आम्हाला आमच्या संघटनेला यांच्या प्रकरणामध्ये अगदी टोकाची लढाई लढावी लागेल। परिणामी आम्ही या बाबतीमध्ये न्यायालयीन लढा देखील संबंधित महसूल अधिकाऱ्यांना जबाबदार धरून यामध्ये आम्ही त्यांच्यावर देखील खटले दाखल करू।